नमस्कार. आज आपण थेट महाभारताच्या काळात जाणार आहोत. कुरुक्षेत्राच्या त्या रणभूमीवर, जिथे एक असं महाभयंकर युद्ध झालं ज्याची कल्पना करणंही अवघड आहे. म्हणजे बघा, या युद्धात लाखो योद्धे लढले आणि मग साहजिकच प्रश्न पडतो की एवढ्या अफाट सैन्याचं नियोजन, त्यांचं व्यवस्थापन, हे सगळं त्या काळात केलं कसं असेल? आणि हो, हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. जवळपास 40 लाख सैनिक, त्यांची मोजणी, त्यांची रचना, यामागे काय रहस्य दडलं होतं? चला तर मग उलगडूया हे कोडं. तर ह्या सगळ्या प्रश्नांची किल्ली एका शब्दात आहे, आणि तो शब्द म्हणजे अक्षौहिणी. हे नक्की काय आहे तेच आपण आता समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर अक्षौहिणी म्हणजे प्राचीन भारतीय सैन्याची एक प्रमाणित तुकडी. यात रथ, हत्ती, घोडेस्वार आणि पायदळ सैनिक एका ठरलेल्या प्रमाणात म्हणजे 1, 1, 3, 5 या गुणोत्तरात असायचे. ही फक्त सैनिकांची गर्दी नव्हती, तर एक अत्यंत संतुलित आणि विचारपूर्वक केलेली रचना होती. आता हे तर आणखी रंजक आहे की एवढी मोठी सेना उभी कशी राहायची, तर त्याची सुरुवात व्हायची अगदी लहान लहान तुकड्यांपासून. आता हे बघा, सगळ्यात लहान तुकडी असायची पत्ती. मग 3 पत्ती मिळून बनायचा एक सेनामुख. 3 सेनामुख मिळून व्हायचा एक गुल्म. आणि हाच क्रम पुढे चालू राहायचा. गुल्मच्या तिप्पट गण, गणच्या तिप्पट वाहिनी, असं करत करत ही रचना अंकिनीपर्यंत पोहोचायची. किती पद्धतशीर व्यवस्था होती नाही का? यामुळे लाखो सैनिकांचं व्यवस्थापन करणं सोपं जायचं. आणि ह्या सगळ्या लहान तुकड्या मिळून जेव्हा एक अक्षौहिणी सेना तयार होते, तेव्हा तिचे आकडे अक्षरशः डोळे विस्फारणारे आहेत. विचार करा, 21,870 रथ, तितकेच म्हणजे 21,870 हत्ती, तब्बल 65,610 घोडेस्वार आणि 1,09,350 पायदळ सैनिक, म्हणजे एकूण 2,18,700 योद्धे, आणि हे फक्त एका अक्षौहिणीत. खरंच अविश्वसनीय. बरं, ही झाली अक्षौहिणीची रचना. पण प्रत्यक्ष कुरुक्षेत्राच्या युद्धात दोन्ही बाजूंकडे किती सैन्यबळ होतं? आता पांडव आणि कौरवांची तुलना करूया. आणि इथेच आपल्याला एक मोठा फरक दिसतो. पांडवांकडे होत्या फक्त 7 अक्षौहिणी सेना, तर दुसरीकडे कौरवांकडे होत्या तब्बल 11 अक्षौहिणी. म्हणजे सुरुवातीपासूनच कौरवांचं पारडं खूप जड होतं. आता याच गोष्टीला आपण सैनिकांच्या संख्येत बघूया. पांडवांकडे होते साधारण 15 लाख सैनिक, तर कौरवांकडे होते 24 लाखांपेक्षाही जास्त. हा फरक प्रचंड होता. एका बाजूला 15 लाख आणि दुसऱ्या बाजूला 24 लाख. म्हणजे कौरवांकडे पांडवांपेक्षा तब्बल 8,74,800 सैन्य जास्त होते. विचार करा, हे आव्हान किती मोठं असेल पांडवांसमोर. मग प्रश्न हा आहे की एवढं कमी सैन्यबळ असूनही पांडव जिंकले कसे? तर याचं उत्तर आकड्यांमध्ये नाही, ते आहे रणनीतीमध्ये. चला तर मग आता दोन्ही बाजूंच्या डावपेचांवर नजर टाकूया. पांडवांनी त्यांच्या संख्याबळावर नाही, तर त्यांच्या बुद्धीवर भर दिला. त्यांनी योजनाबद्ध पद्धतीने सैन्याची तैनाती केली. अर्जुन आणि भीमासारख्या महापराक्रमी योद्ध्यांच्या कौशल्याचा पुरेपूर वापर केला. व्यूहरचनेसारखे प्रगत डावपेच आखले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना मिळालं होतं श्रीकृष्णाचं मार्गदर्शन, जे निर्णायक ठरलं. याउलट कौरवांचा सगळा भर होता तो त्यांच्या प्रचंड सैन्यबळावर. त्यांना वाटत होतं की संख्येच्या जोरावर आपण सहज जिंकू. भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यांसारखे अनुभवी योद्धे त्यांच्यासोबत होते. त्यांची रणनीती होती आक्रमक हल्ला करून पांडवांना सुरुवातीलाच नामोहरम करण्याची. तर या सगळ्या विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. एक असा धडा जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. पी.एच. राणा आणि टी.बी. राऊत यांच्या शब्दात सांगायचं तर केवळ संख्याबळ विजयाची हमी देत नाही. पांडवांची प्रभावी सैन्य तैनाती, उत्तम नेतृत्व आणि रणनीतीमुळे त्यांना कौरवांच्या 11 अक्षौहिण्यांवर मात करता आली. किती खरं आहे हे? कुरुक्षेत्राच्या युद्धाचा निकाल हेच अधोरेखित करतो की संख्येपेक्षा गुणवत्ता नेहमीच श्रेष्ठ ठरते. मोठी फौज असण्यापेक्षा असलेल्या फौजेचा चतुराईने वापर करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि हाच धडा आपल्याला एका विचारात पाडतो की आजच्या जगात आणखी कुठे हुशार रणनीती मोठ्या संख्याबळावर मात करते. मग ते आपलं काम असो, एखादा खेळ असो किंवा आयुष्यातलं कोणतंही आव्हान. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?